जय हिंद मित्रांनो, भारत अकॅडमी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आज आपण तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन टॉपिक घेऊन आलो। आज आपण बघणार आहोत संसद। परंतु टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर माझी राज्य शासनाला विनंती आहे की हा जो विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत जो खेळ लावलेला आहे, भरती आली 2019 पासून विद्यार्थी वाट बघत होते, भरती शेवटी आता व्हायला आली, परंतु बरेच विद्यार्थ्यांना पासवर्ड नाही मिळते, बरेच विद्यार्थ्यांना फॉर्म कुठे टाकले होते ईमेल आय डी मिळत नाही आहे, तर ही माहिती मिळत नाही आहे। महाराष्ट्र शासनाकडे ज्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे ईमेल आय डी आहेत, यूजर आय डी आहेत, पासवर्ड आहेत। जसं विद्यार्थ्यांना तुम्ही भरतीचा एक सूचना मेसेज तुम्ही पाठवला, तसंच त्या मेसेजमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचे पासवर्ड, यूजर आय डी, ईमेल आय डीसुद्धा तुम्ही पाठवू शकत होते। परंतु बिचारे विद्यार्थी सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरतात। बऱ्याच विद्यार्थ्यांना सायबर कॅफेवाल्यांनी पासवर्डच दिले नाही। 2019मध्ये सायबर कॅफेवाल्यांना माहीत असतं की हा हॉल तिकीट घ्यायला माझ्याकडेच येईल, म्हणून त्यावेळेस त्यांनी पासवर्डच दिले नाही। आता विद्यार्थ्याला आठवत पण नाही की त्याने कुठं कुठं फॉर्म टाकले होते, पासवर्ड माहिती नाही, ईमेल आय डी माहिती नाही। मग तुमच्याकडे जर डेटाबेस सगळं रेडी आहे, तुमची एवढी मोठी टेक्निकल टीम आहे, तर पाठवा ना विद्यार्थ्यांना मेसेज की पासवर्ड, यूजर आय डी काय, कुठं कुठं फॉर्म भरले होते। प्लस 2011 पासून मोठी भरतीच नाही, 3000, 4000, 5000 जागा, बरेच जिल्ह्यांना तर वॅकन्सीच निघत नाही। मग विद्यार्थ्यांसोबत असा खेळ का करतात? महाराष्ट्र पोलीसमध्ये बरेच जागा रिक्त आहेत ना, त्या भरा ना, त्या काय करायच्या त्या जागा? 3 आणि 4000 जागांसाठी लाखोच्या संख्येने विद्यार्थी फॉर्म टाकतायत। एवढी गर्दी होऊन जाते त्या ठिकाणी, आणि वॅकन्सी किती एका जिल्ह्याला? तर 100, 150, 200। ठाण्याला किती वॅकन्सी? 1000, 1200, 1500। पण 1500 वॅकन्सीसाठी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून 2 ते 3 लाख विद्यार्थी येतात। त्यात तुम्ही आरोग्य सेवकच्या जागा भरल्या, त्यात एवढा फ्रॉड झाला की एकेका बेंचावर पार घोळक्याने पेपर लिहिले गेले। आणि तुम्हाला माहीत होतं ऑलरेडी तुम्ही जागा फिक्स करून ठेवलेल्या होत्या, तुम्हाला ज्या लोकांना भरायचं त्याच लोकांना तुम्ही भरणार आहेत। फक्त विद्यार्थ्यांना एक चॉकलेट दाखवायचं म्हणून तुम्ही पेपर कंडक्ट केला। MIDCचा पेपरही 2 वर्षांतर भरती काढली, आणि पेपर एवढा सोपा काढला, त्यात काय मेरिट लागणार आहे? याचा अर्थ ऑलरेडी जागा पहिले फिक्स तुम्ही भरून टाकलेल्या होत्या, पण विद्यार्थ्यांच्या समाधानासाठी तुम्ही वॅकन्सी पेपर घेतला, परंतु ज्या जागा तुम्हाला भरायच्या होत्या त्याच तुम्ही भरल्या। विविध क्षेत्रातल्या जागा रिक्त पडल्या, पण तुम्ही वॅकन्सी काढत नाही। आता मला सांगा, तुमच्या विधानसभेमध्ये 288 जागा आहेत। आता त्या 288 जागा जर 48 करून टाकल्या, तर तुम्ही कसे त्या 48 जागा जर तुटून पडाल? मग विद्यार्थ्यांच्या जेव्हा तुम्ही 11-12 हजार, 2011च्या अगोदर तुम्ही भरती काढत होती, आता का तुम्ही 2 आणि 3 हजार जागा काढताय? तुमच्या विधानसभेच्या जागा घटवा ना, 288 जागेवर 48 जागा करा, 38 जागा करा। तुम्ही का विद्यार्थ्यांचा असा तळतळा घेताय? एकमेव ती पोलीस भरती व्यवस्थित होत होती पारदर्शकपणे, त्याच्यातही तुम्ही वॅकन्सी घटवून टाकल्या। बाकीच्या जागा तुम्ही काढत नाही। प्लस आता करोना काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे वय वाया गेले त्यांचं काय? त्यांचे वय वाढवून द्या। तर हा तळतळा घेणं बंद करा, विद्यार्थ्यांना त्रास देणं बंद करा। 4 महिन्यापासून चालू आहे, भरती येते, कधी येते भरती? नुसतं विद्यार्थ्याला एक पिलू सोडून द्यायचं, बिचारा विद्यार्थी आशेला लागून जातो। तो कुठेतरी त्याने काम धंदा शोधलेला असतो, तो 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी जॉब सोडून देतो हातातला। हे चांगलं नाही। ज्या दिवशी विद्यार्थी जागृत होईल ना, त्या दिवशी तुम्हाला माहीत पडेल की विद्यार्थ्याची ताकद काय असते। महाराष्ट्र शासनाला नक्कीच ओळखी पळू करेल। लक्षात ठेवा, मी महाराष्ट्र शासन बोलतो आहे, मी पक्ष नाही बोलत आहे। जो पण कोणी महाराष्ट्र शासन असणार ते आज असेल, 4 वर्षापूर्वी असेल, किंवा 4 वर्षानंतर असेल, येणारी भरती प्रामाणिकपणे काढा, प्रामाणिकपणे पेपर घ्या, आणि मोठी भरती काढा। काय नाश्त्यात खायचं आहे का उरलेल्या जागा तुम्हाला? एवढे पद रिक्त होत आहेत, मग का नाही काढत भरती तुम्ही मोठी? 2011च्या अगोदर कशी मोठी 10,000, 12,000ची भरती निघत होती? मग त्याच्यात तुम्ही
गटक्यात तुम्ही ग्राउंड 50चं करतात, गटक्यात 100चं करतात, गटक्यात गोळा फेक आहे पण लॉंगमध्ये तुम्ही कॅन्सल करतात. मग म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही काहीतरी पिलू सोडून देतात, विद्यार्थी बिचारा जागृत होतो आशेने, पण भरती काही तुम्ही घेत नाही. तर हे सोडा, हात जोडतो तुमचे, नका तरसो विद्यार्थ्यांना. ठीक आहे मित्रांनो, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आज आपण आपला टॉपिक बघूया. आज आपण संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा आपण टॉपिक बघणार आहोत. तर संसदेची जी व्याख्या करण्यात आलेली आहे, तुम्हाला माहिती आहे टोटल भाग किती आहे? टोटल भाग आहेत 25. अगोदर 22 होते. 26 नोव्हेंबर 1949ला ज्यावेळेस घटनेची स्वीकृती करण्यात आली तर त्यावेळेस 22 भाग होते. आज सध्या 25 भाग आहेत. त्या 25 भागामध्ये भाग 5 मध्ये संसदेची व्याख्या करण्यात आलेली आहे. आणि संसदची जी कलम आहे ती कलम 79 ही संसदेची कलम आहे. आणि कलम 79 पासून ते कलम 122 पर्यंत संपूर्ण संसदेची व्याख्या, त्यांच्या तरतुदी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. संसदेचे 1954 मध्ये 2 भाग करण्यात आले व त्या 2 भागांना नावं देण्यात आले. काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्यसभा आणि हाऊस ऑफ पीपल्स म्हणजे लोकसभा, तसे 2 नावं देण्यात आली. आता दोघांमध्ये काय फरक येतो आपण या ठिकाणी बघूया. तर राज्यसभा जी आहे ती घटक राज्य म्हणजे आपले 28 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश 8 केंद्रशासित प्रदेशांचं ते नेतृत्व करत असते. आणि जे हाऊस ऑफ पीपल्स म्हणजे लोकसभा जी आहे ती लोकांच्या प्रत्यक्ष नेतृत्व करत असते. कारण की या सदस्यांना आपण निवडून देतो आणि या सदस्यांना आपण निवडून देत नाही. हे जे राज्यसभेचे जे सदस्य आहेत ते संबंधित राज्याच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडून दिले जातात. म्हणजे राज्यसभेचे जे महाराष्ट्रातर्फे 19 सदस्य जातात हे आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांमार्फत म्हणजे आमदारांमार्फत हे 19 सदस्य निवडून दिले जातात. म्हणजे आपले महाराष्ट्राचे जे विधानसभेचे 288 सदस्य जे आहेत ते 288 सदस्य या 19 सदस्यांना राज्यसभेच्या सदस्यांना निवडून देत असतात. मग या ठिकाणी आपण निवडणुकीत भाग घेत नाही, परंतु या ठिकाणी आपण प्रत्यक्ष त्या सदस्याला, लोकसभेच्या सदस्याला आपण प्रत्यक्ष निवडून देत असतो. म्हणजे महाराष्ट्रामधले जेवढे 48 सदस्य जे निवडून जातात ते सगळेच्या सगळे आपल्यासारख्या लोकांमार्फत निवडून दिलेले असतात, जे की काही काम करत नाही. पण आपल्याला पर्याय नसतो, निवडून द्यावेच लागतं. आता राज्यसभा आणि लोकसभामध्ये काय फरक येतो आपण या ठिकाणी बघूया. राज्यसभा जे आहे ते वरिष्ठ सभागृह आहे, म्हणजे त्याला अप्पर हाऊस म्हणतात, अप्पर हाऊस. आणि लोकसभा जे आहे ते कनिष्ठ सभागृह आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये लोअर हाऊस म्हणतात. अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस. राज्यसभा जे आहे ते स्थायी सदन आहे, स्थायी सदन आहे. आणि लोकसभा जे आहे ते अस्थायी सदन आहे, म्हणजे डगमळीत होऊन जातं, कधी कधी बरखास्त होऊन जातं, म्हणून त्याला अस्थायी म्हटले. परंतु राज्यसभा कधी बरखास्त होऊ शकत नाही. जसं एक घर आहे, त्या घरातले सगळे मेंबर गावाला चालले गेले तर घरात कोणीच नाही, तसं रिक्त घर जर राहत असेल तर ते लोकसभेचं आहे. दर 5 वर्षात सगळ्याचे सगळे सदस्य बरखास्त होऊन जातात. परंतु काही घरं असे असतात की त्या घरामध्ये जर 10 मेंबर असतील तर 2 मेंबर गावाला जातील पण 8 मेंबर तिथंच राहतील, ते घर सोडून जाणार नाही. पुन्हा नेक्स्ट टाइम पुन्हा वेगळे 2 मेंबर गावाला जातील पण पुन्हा 8 मेंबर तिथंच राहतील. म्हणजे ते घर कधीही खाली राहत नाही. मग असं जे घर कधीही खाली राहत नाही ते राज्यसभा, आणि जे घर दर 5 वर्षांनी खाली होतं ते लोकसभा. आता राज्यसभेत काय असतं की दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य रिटायर होतात आणि 1/3 सदस्य परत भरले जातात. परंतु इथे दर 5 वर्षामध्ये सगळे सदस्य बरखास्त होतात आणि सगळे सदस्य नवीन भरले जातात.
म्हणून हे स्थायी सदन आहे आणि हे जे ते अस्थायी सदन आहे. याचा कार्यकाळ कधी कधी 5 वर्षात आतही संपून जातो. जर सरकारमध्ये बहुमत सिद्ध नाही झालं किंवा जोडीतोडीच्या सरकारने एखाद्या पक्षाने सपोर्ट काढून घेतला तर अशा सिच्युएशनला तो जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा अगोदरच संपून जातो. जसं 1977 मोरारजी देसाईचं पहिल्यांदा काँग्रेसच्या व्यतिरिक्त जनता दलचं सरकार आलं होतं. म्हणजे 1977च्या अगोदरपर्यंत फक्त काँग्रेस येत होती, परंतु 1977 जे जनता दलचं जे सरकार आलं ते 8 पक्ष मिळून, छोटे मोठे पक्ष मिळून ते सरकार तयार झालं होतं. आणि 8 पक्ष एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये पदं मिळवण्यासाठी ओढतोड व्हायला लागली. जसं एक छोटासा केकचा तुकडा आहे आणि लोक आहेत 8, तर कसे ते त्याच्यावर तुटून पडतील. तर त्यामुळे 1980 ते सरकार बरखास्त झालं. ज्या सदस्यांनी ज्या पक्षाने सपोर्ट केला होता त्यांनी आपला सपोर्ट काढून घेतला आणि 5 वर्षाच्या आतच सरकार काय झालं, कोसळलं. कधी कधी कार्यकाळ 5 वर्षापेक्षा जास्त सुद्धा चालला जातो. जर लोकसभा 5 वर्ष कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर जर अचानक आणीबाणी घोषित करून दिली गेली तर अशा सिच्युएशनला जे जुनं लोकसभा सरकार जे होतं तेच पुढे कार्यकाळ बघत असतं. असं एकदा घडलं होतं. 1975 इंदिरा गांधीचं सरकार होतं. तर इंदिरा गांधीने 1975 आणीबाणी घोषित केली आणि मग त्यावेळेस इलेक्शन घेता येत नव्हतं. आता ही जी आणीबाणी जी घोषित केली तर त्या काळात लोकसभेचा कार्यकाळ जो आहे तो 1 वर्षाने वाढवला जातो. किती वर्षाने वाढवला जातो? 1 वर्षाने. आणि असा 1 वर्ष कार्यकाळ किती वेळेस वाढवू शकतो? पहिले 1 वर्ष वाढवला, मग पुन्हा 1 वर्ष वाढवला. जसं आपण एखादी भाड्याने घर घेतो, भले त्या घरात आपल्याला 4 वर्ष राहायचं असेल, पण आपण करार मात्र 11 महिन्याचा करतो. तर 11 महिने झाल्यानंतर पुन्हा नवीन करार करतो, पुन्हा 11 महिने झाल्यानंतर पुन्हा नवीन करार करतो. तसं इथं 1 वर्षाने कार्यकाळ वाढवला होता आणीबाणीमध्ये, तो संपला की पुन्हा 1 वर्षाने वाढवला जातो. तसं इंदिरा गांधीने काय केलं, 1975 कार्यकाळ संपत होता तर आणीबाणी घोषित करून दिली, 1 वर्षाने कार्यकाळ वाढून टाकला. परंतु इंदिरा गांधीचं जे सरकार होतं ते 5 वर्ष 10 महिने आणि 6 दिवस चाललं आणि सरकार बरखास्त झालं. ही जी 1975 जी आणीबाणी घोषित केली होती ती सगळ्यात मोठी आणीबाणी होती. 21 महिने चालली होती ती आणीबाणी. तर अशा सिच्युएशन लोकसभेचा कार्यकाळ कधी कधी 5 वर्षापेक्षा जास्त सुद्धा जाऊ शकतो. पुढे आपण आता त्यांचे सदस्य बघणार आहोत. सदस्य तर पहिले मी राज्यसभेचे सदस्य बघूया. राज्यसभेचे सदस्य तर राज्यसभेमध्ये टोटल 250 सदस्य असतात. टोटल किती सदस्य? 250. परंतु 1952 पासून ते आजपर्यंत 2021 पर्यंत राज्यसभेमध्ये कधी 250 सदस्य भरले गेले नाही. तर सध्या राज्यसभेच्या सदस्यांची जी सदस्य संख्या आहे ती 245 आहे. 5 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशातून निवडून येत नाही, कारण की जो मिनिमम लोकसंख्येचा जो क्रायटेरिया आवश्यक असतो तो क्रायटेरिया या ठिकाणी पूर्ण होत नाही. म्हणून ते 5 केंद्रशासित प्रदेशांचे जे सदस्य आहेत ते अजूनही त्या ठिकाणी रिक्त आहेत. तर आता ही सदस्य संख्या कशी आहे? आपण राज्यसभेची सदस्य संख्या बघतोय, मग नंतर लोकसभेची सदस्य संख्या आपण बघूया. तर बघा, घटक राज्यातून 229 सदस्य निवडून येतात आणि सध्या घटक राज्यातून 229 सदस्य निवडून आलेले आहे. मग जो केंद्रशासित प्रदेश आहे, केंद्रशासित प्रदेश, तर त्या ठिकाणी 9 सदस्य निवडून येतात, परंतु सध्या 4च सदस्य निवडून आलेले आहेत. 3 सदस्य दिल्लीपासून आहेत आणि 1 सदस्य जो आहे तो पद्दुचेरीचा आहे. पद्दुचेरी म्हणजे पॉंडेचेरी, नवीन नाव दिलं आहे पद्दुचेरी. तर जे उरलेले बाकीचे जे केंद्रशासित प्रदेश होते त्या ठिकाणून एकही सदस्य निवडून येत नाही. म्हणजे जागा त्यांना दिली आहेत पण तिथं तेवढी लोकसंख्या नाही भरत, म्हणून तिथून एकही सदस्य निवडून येत नाही. तर आता हे जे टोटल 233 सदस्य आहेत, 233 सदस्य, तर हे सदस्य निर्वाचित असतात. निर्वाचित म्हणजे निवडून येतात, यांना इलेक्शन लढावं लागतं. आणि जे 12 सदस्य आहे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित,
राष्ट्रपती द्वारे नामनिर्देशित तर हे विविध क्षेत्रातून येतात. कला क्षेत्रातून येतील, खेळाच्या क्षेत्रातून येतील, विज्ञान क्षेत्रातून येतील. संबंधित क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी त्याच क्षेत्रातला व्यक्ती असावा असं सरकारचं मान्य आहे. म्हणून त्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी निवडून येत असतात. जसं सचिन तेंडुलकर हा खेळ क्षेत्रातून आलेला होता आणि राज्यसभा सदस्य ते तिथं राहिलेले होते. तर असे 12 सदस्य राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित असतात. हे जे 12 सदस्य आहेत ते नामनिर्देशित आहे म्हणजे नॉमिनेटेड आहे आणि जे निर्वाचित आहेत जे इलेक्शन लढून येतात ते इलेक्टेड मेंबर मानले जातात. तर टोटल अशी जी राज्यसभेची जी सदस्य संख्या आहे ती टोटल 250 आहे. 9 9 दुने 18 आणि 2 विषय 0 आचले गेला 2 2 2 4 आणि 2 2 4 आणि 1 5 आणि आला 2 250 सदस्य इथे. परंतु 1952 पासून जशा पहिल्यांदा स्वतंत्र भारतात निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून 245 सदस्य या ठिकाणी येत आहेत. म्हणजे 5 सदस्य जे केंद्रशासित प्रदेशांचे ते निवडून येत नाही. तर अशा पद्धतीने आपण राज्यसभेची सदस्य संख्या बघितली. आता आपल्याला बघायची लोकसभेची सदस्य संख्या. आपण आता लोकसभेची सदस्य संख्या बघूया. तर लोकसभेमध्ये टोटल 552 जागा संविधानामध्ये घोषित करण्यात आलेल्या आहे. परंतु 1952 पासून जसं स्वतंत्र भारतात निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून 545 जागा निवडून येत आहे. म्हणजे 7 जागा पुन्हा इथं केंद्रशासित प्रदेशातून रिक्त राहत आहेत. तर या जागा कशा निवडून येतात बघा. तर घटक राज्यातून 530 सदस्य निवडून येतात. हल्ली पण घटक राज्यातून 530 सदस्य आहेत. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशातून केंद्रशासित प्रदेश या घटकातून घटनेमध्ये 20 जागा त्यांना देण्यात आल्या आहे. परंतु 1952 पासून ते आजपर्यंत केंद्रशासित प्रदेशातून फक्त 13 सदस्य निवडून येत आहेत. या 13 मध्ये 7 सदस्य दिल्लीवरून आणि प्रत्येकी सदस्य एक केंद्रशासित प्रदेशातून जे राहिलेले केंद्रशासित प्रदेश तिथून. तर असे सदस्य निवडून येत असतात. म्हणजे पुन्हा इथं 7 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. कारण की लोकसंख्येचं जे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी पाहिजे ते पूर्ण होत नाही म्हणून त्या जागा आजपर्यंत रिक्त आहेत. आणि ज्या 2 जागा ज्या आहेत आता या टोटल जागा ज्या आहेत या टोटल 550 जागा ह्या निर्वाचित जागा आहेत म्हणजे इलेक्शन लढून येतात. आता लोकसभेच्या 2 जागा आहेत अँग्लो इंडियन. तर या ज्या 2 जागा आहेत ज्या राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित जागा असतात नॉमिनेटेड जागा असतात. तर असे टोटल 552 सदस्य लोकसभेत घटनेत नमूद केलेले आहेत. परंतु 1952 पासून ते आजपर्यंत 7 जागा कायमस्वरूपी रिक्त असल्यामुळे 545 सदस्य लोकसभेत निवडून जात आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की अँग्लो इंडियन म्हणजे कोण. तर अँग्लो इंडियन म्हणजे अशी व्यक्ती की ज्याची आई किंवा वडील माता किंवा पिता हे ब्रिटिश वंशाचे आहे. म्हणजे ब्रिटिश वंशाची आई किंवा वडील असेल व त्यांची जी पिढी पुढे चालते तर त्यांना अँग्लो इंडियन असे म्हणतात. ज्यावेळेस भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र आला त्यावेळेस काही ब्रिटिश लोक इथंच राहिले. त्यांनी इथंच त्यांची वसाहत सुरू केली. कारण की ते ज्यावेळेस भारतात आले तर भारतात आल्यानंतर त्यांना 20 22 25 वर्ष त्यांनी भारतात सर्व्हिस केले. त्यांचे मुलंबाळ इथं झाले. ते मुलंबाळ भारतीय शाळांमध्ये शिकायला लागले. त्यांचे फ्रेंड सर्कल इथले तयार झाले. आणि ज्यावेळेस भारत स्वतंत्र आला त्यावेळेस ते परत जायस त्यांनी नकार दिला. त्यांना भारतातच राहायला आवडत होतं म्हणून त्यांची जी पुढं पिढी चालली तर त्यांना अँग्लो इंडियन असं म्हटलं जातं. तर आता आपण कार्यकाळ आपण या ठिकाणी बघणार आहोत लोकसभा आणि राज्यसभेचा कार्यकाळ. तर बघा राज्यसभेचा जो कार्यकाळ आहे राज्यसभेचा कार्यकाळ तर मी तुम्हाला सांगितलं होतं की राज्यसभा कधी बरखास्त होऊ शकत नाही. म्हणजे जोपर्यंत देश आहे जोपर्यंत लोकशाही आहे आणि जोपर्यंत संसद आहे तोपर्यंत राज्यसभा असणार आहे. म्हणून राज्यसभेचा जो कार्यकाळ आहे तो अनंत काळ आहे. अनंत काळ. ज्या दिवशी संसद बरखास्त होणार त्या दिवशी राज्यसभाही विसर्जित होऊन जाणार. आणि लोकसभेचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा आहे. किती वर्ष? 5 वर्ष. त्यानंतर या ठिकाणी आपण राज्यसभेचा सदस्य कार्यकाळ बघणार आहोत. सदस्य कार्यकाळ.
सदस्य कार्यकाळ, तर राज्यसभेचा सदस्य कार्यकाळ 6 वर्षाचा असतो, परंतु लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. म्हणजे लोकसभेचा सदस्याचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. राज्यसभेचा कार्यकाळ अनंत काळ, लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष. राज्यसभेचा सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष, परंतु लोकसभेचा सदस्याचा कार्यकाळ 5 वर्ष. हा कार्यकाळ कधी काही 6 वर्ष करण्याचा प्रयत्न झाला होता. 42वी जी घटना दुरुस्ती होती, 42वी घटना दुरुस्ती जी की 1976ला करण्यात आली होती. तर त्या 42वी घटना दुरुस्तीमध्ये जो लोकसभेचा कार्यकाळ जो आहे तो 6 वर्षाचा करण्यात आलेला होता सदस्याचा कार्यकाळ. इथं आम्ही 5 वर्षात उबगून जातो यांना, आणि त्यांनी 6 वर्ष करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो काही सक्सेस झाला नाही. पुन्हा 44वी घटना दुरुस्ती जेव्हा आली, 44वी घटना दुरुस्ती 1978मध्ये पुन्हा 6 वर्षावरून तो कार्यकाळ 5 वर्ष करण्यात आला. बरं झालं ती घटना दुरुस्ती आली. मी तो म्हणतो अजून कार्यकाळ घटून दिला पाहिजे, परंतु बघू पुढं काय होतं. त्याच्यानंतर जो निवडणूक कार्यकाळ आहे, निवडणूक, तर या ठिकाणी निवडणूक जी होती दर 2 वर्षाने होते, दर 2 वर्षाने. या ठिकाणी निवडणूक दर 5 वर्षाने. या ठिकाणी दर 5 वर्ष निवडणूक होते, म्हणजे सगळे सदस्य पुन्हा निवडून येतात. इथं दर 2 वर्षाने 1/3 सदस्य सदनाच्या बाहेर पडतात, म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपून जातो, आणि पुन्हा 1/3 सदस्य नवीन भरले जातात, म्हणजे एक साथ ते कधी बरखास्त होत नाही. या ठिकाणी जो राज्यसभा आहे, राज्यसभेमध्ये जे महाराष्ट्रातर्फे जे सदस्य जातात ते 19 सदस्य जातात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राज्यसभेचे जे मतदारसंघ आहेत ते 19 मतदारसंघ आहेत, आणि लोकसभेमध्ये जे सदस्य निवडून जातात ते टोटल 48 सदस्य महाराष्ट्रातर्फे या ठिकाणी निवडून जात असतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल 48 मतदारसंघ लोकसभेचे आहेत. आता तुम्ही विचार कराल की महाराष्ट्रामध्ये टोटल जिल्हे तर 36 आहे, प्रत्येक जिल्ह्याला 1 सदस्य, तर मग 48 सदस्य कसं काय निवडून जातात. तर काही जे मोठे जिल्हे आहेत त्या ठिकाणी 1 सदस्य नाही तर 2 सदस्य देण्यात आले. जसं नाशिक जिल्हा मोठा आहे, तर या ठिकाणी मालेगाव मतदारसंघामध्ये वेगळा सदस्य निवडून दिला तो लोकसभेला, आणि नाशिक मतदारसंघामध्ये वेगळा सदस्य निवडून दिला तो लोकसभेला. तसंच जळगाव जिल्ह्यातही 2 सदस्य लोकसभेला निवडून जात असतात. म्हणून जिल्हे जरी 36 असले तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेचे जे सदस्य आहेत किंवा मतदारसंघ आहेत ते टोटल 48 मतदारसंघ आहेत. म्हणून 48 खासदार आपल्या या ठिकाणी निवडून दिले जात असतात. लोकसभेच्या खासदारांना आपण निवडून देतो, परंतु राज्यसभेच्या खासदारांना आपण निवडून देत नाही. तर आपले जे विधानसभेचे जे 288 निर्वाचित आमदार आहेत, तर ते आमदार या राज्यसभेच्या खासदारांना आपण ते आमदार निवडून देत असतात. तर अशा पद्धतीने आपण राज्यसभा लोकसभा बघितली. आता आपण राज्यसभा आणि लोकसभेमध्ये जे अध्यक्षांचे सभापती असतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर राज्यसभेमध्ये सभापती असतो, सभापती. हा जो सभापती असतो तो बाय डिफॉल्ट उपराष्ट्रपती असतो, उपराष्ट्रपती. म्हणजे सध्याचे जे उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू ते राज्यसभेचे सभापती आहेत. आणि लोकसभामध्ये जो अध्यक्ष असतो म्हणजे स्पीकर, अध्यक्ष, त्याला आपण स्पीकर म्हणतो. तर सध्याचे जे स्पीकर आहेत ते आहेत ओम बिर्ला, ओम बिर्ला. तर जो लोकसभेचा जो अध्यक्ष असतो तो जो पक्ष सरकारमध्ये आहे, जो पक्ष बहुमतामध्ये आहे, त्या बहुमतामधल्या एका सदस्याला ॲज अ स्पीकर म्हणून निवडून दिलं जातं. परंतु राज्यसभेमध्ये बाय डिफॉल्ट उपराष्ट्रपती जे असतात तर तेच त्या ठिकाणी सभापती म्हणून तिथं जात असतात. तर यावर जे 2 प्रश्न मॅक्झिमम विचारले गेले आहेत, तर ते 2 प्रश्न काय आहेत बघा. लोकसभेचा जो अध्यक्ष असतो तो लोकसभेचा सदस्य असतो, सदस्य असतो, परंतु राज्यसभेचा जो सभापती असतो तो राज्यसभेचा सदस्य नसतो, नसतो. कारण की राज्यसभेचा जो सभापती असतो तो उपराष्ट्रपती असतो, म्हणजे तो त्या सदस्यांमध्ये कन्सिडर केला जात नाही.
जे सदस्य निवडून आलेले असतात ते. परंतु लोकसभेमध्ये जो सदस्य असतो, जो अध्यक्ष असतो, तो यांच्यासारखाच एक सदस्य म्हणून स्वतः एक मतदारसंघातून निवडून दिलेला असतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचा, लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे स्वतः सदस्य असतात, परंतु राज्यसभेचे सभापती हे राज्यसभेचे सदस्य नसतात. तर ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे विविध प्रश्न या ठिकाणून निवडून विचारले जातात परीक्षेला. कधी कधी दोघी सदनांची एकत्रित बैठक बोलवण्यात येते, तर त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर दोघी सदनांची जे एकत्रित बैठक जे बोलवण्याचा जो अधिकार आहे, आता कधी कधी काय होतं की देशाशी संबंधित एखादी विधेयक असणार आहे, तर त्या विधेयकावर दोघी सदनांचं एकमत होत नाही, परंतु त्या विधेयकावर लवकरात लवकर चर्चा करून त्याचं नियमात रूपांतर करणं गरजेचं असतं, कारण की ते विधेयक देशाशी संबंधित असतं. तर अशा सिच्युएशनला दोघी सदनांची एकत्रित संयुक्त बैठक बोलली जाते, त्याला जॉईंट मीटिंग असं म्हटलं जातं. आणि एकत्रित बैठक बोलण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. कोणाला? राष्ट्रपतीला. तर राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवतो. संयुक्त बैठक म्हणजे जॉईंट मीटिंग. परंतु जरी दोघी सदनांची संयुक्त बैठक राष्ट्रपतीने बोलवली असेल मित्रांनो, तरी सुद्धा दोघी संयुक्त बैठकीचं जे अध्यक्ष स्थान जे असतं ते लोकसभा अध्यक्ष ते अध्यक्ष स्थान भूषवित असतो मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अजून एक गोष्ट आहे, लोकसभेची आणि राज्यसभेची जी कलम आहे ती माहिती असली पाहिजे. तर राज्यसभेची कलम 80 जी अगोदर सुरुवातीला पण मी सांगितली होती, आणि लोकसभेची कलम जी आहे ती 81. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. संसदेची कलम आहे 79 भाग 5 म्हणून संसद घेण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण संसद, राज्यसभा आणि लोकसभा समजण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भारत करे अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन येतं, ते बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. आणि व्हिडिओला शेअर करा. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल किंवा या टॉपिकमध्ये काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही नक्कीच तुम्हाला व्हिडिओद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.